नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खरंच आवश्यकता आहे का? आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपण करतो त्या करण्याच्या आधी हा मूलभूत प्रश्न आपल्याकडून विचारला जातो का? आपण तो प्रश्न विचारतो का? असा प्रश्न असतो आणि असा विचारायचा असतो याचं आपल्याला भान आहे का? सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सुरू असतात आणि या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत यातल्या काही आपण व्हॉलंटरीली करत असतो, काही इनव्हॉलंटरीली करत असतो, काही आपल्यालाही माहीत नसताना ऑटोमॅटिकली चालू असतात. आपला श्वास घेणं, आपल्या हृदयाचे ठोके पडणं, शरीरामध्ये अन्न गेलं की पचायचं काम आपोआप चालू होतं. हे सगळंच्या सगळं जे घडत असतं त्याच्या मुळाशी जर आपण गेलो तर आवश्यकता हा अत्यंत महत्त्वाचा घटक विचारात घ्यावा लागतो. स्पर्धा परीक्षेतून यश मिळवत असताना किंवा आपलं टार्गेट अचीव करत असताना आपण जे जे करतोय, जे जे करणार आहोत आणि आधी जे केलेलं आहे, आता केलेलं आहे त्या बाबतीमध्ये फार काही बदल करू शकत नाही, पण आता जे करतोय आणि पुढे करायचं आहे हे करण्याआधी खरंच आवश्यकता आहे का हा प्रश्न विचारायला पाहिजे. मी याला असं म्हणू शकेल की नेसेसिटी कंडिशन याच्यावर आधारित आपलं नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. नेसेसिटी, श्वास घेणं ही आपली नेसेसिटी आहे, गरज, अत्यावश्यकता आहे. हृदयाचे ठोके पडणं अत्यावश्यक आहे. शरीरामध्ये अन्न गेलं आणि ते पचणं अत्यावश्यक आहे. आपण जे करणार आहोत त्याचे आपल्याला दोन भाग करता येतील. हे आवश्यक आहे आणि हे आवश्यक नाही आहे. मग आता मला IAS व्हायचं आहे, डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, ऑफिसर व्हायचं आहे किंवा गोल अचीव करायचं आहे, तेव्हा मी हे जे करतोय हे करणं आवश्यक आहे का किंवा नाही आहे हे कशावर ठरेल? त्या गोलवर अवलंबून असेल. ही माझी कृती मला त्या गोलच्या दिशेनं घेऊन जातीये का? जर उत्तर आलं हो तर ते आवश्यकमध्ये, जर उत्तर आलं नाही तर ते आवश्यक नाही आहे. क्लासिफिकेशन फार सोपं आहे. अडचण कुठे आहे? आपण हा प्रश्न विचारत नाही, आपण ही चाचणी घेत नाही आणि त्यानुसार निर्णय घेतले जात नाहीत. हो, शंकेत राहतो आपण. म्हणजे काय? कोविड पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे कधी कळेल? टेस्ट घेतल्यानंतर. मला आलेला खोकला, मला झालेली सर्दी, मला आलेला ताप हा कोविडचा की रेग्युलर इतर कसला? कशावर ठरेल? टेस्ट. इथली आपली टेस्ट आहे, ही स्वतः विचारायची आहे, इतर कुणीही विचारणार नाही. म्हणजे मी सकाळी 8 वाजता उठलो. आता बघा, उठलो आवश्यक अनावश्यक. इथं खरं तर मी म्हणेल याच्या मागे एक वेगळा प्रश्न यायला पाहिजे होता. किती वाजता उठायला हवं? समजा असं आलं 6ला, उठलो 8ला, आवश्यक की अनावश्यक? प्रचंड अनावश्यक. मग इथलं अनावश्यक काय? 6 ते 8 झोपणं. 6 ते 8 झोपलो, आवश्यक का अनावश्यक? पूर्ण अनावश्यक. ठळकपणे अनावश्यक जाणवणाऱ्या गोष्टी पहिल्यांदा पटपट पटपट बाजूला कराव्या लागतात. आता आवश्यक आहे पण अदृश्यरित्या ते अनावश्यक आहे, अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात. म्हणजे कुठं मोडतं बघा. आता मी वाटतंय मला हे करणं आवश्यक आहे. म्हणजे काय? पुस्तक हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली, पण नुसतेच डोळे फिरवतोय ही कृती आवश्यक आहे का? नाही, अनावश्यक आहे. पुस्तक सलग 1 तासभर वाचलं आणि त्याच्यानंतर काहीच न करता, कुठलेही पॉइंट्स न करता मी लगेच दुसऱ्या पुस्तकाकडे वळालो, आवश्यक की अनावश्यक? आता तुम्हाला कळेल. इथं नेसेसिटीची कंडिशन फार गरजेची आहे. म्हणजे इथं पुन्हा आवश्यकतेवरच आलेलं आहे. ती प्रत्येक गोष्ट जी मला गोलच्या दृष्टीने घेऊन जाणार आहे ती आवश्यकता याच्यामध्ये मोडणार आहे. याच्या पुढचा भाग येतो, प्युअरली आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत, पण आता त्या पुन्हा 2 गटांमध्ये आपल्याला न्यायच्या आहेत, अत्यावश्यक आणि आवश्यक.
या कोरोनामुळे बघा अत्यावश्यक गोष्टी कुठल्या हे आता पटपट कळालंय. ऑक्सिजन सिलेंडर, हॉस्पिटल आणि याच्या बरोबरीनं अन्न. म्हणजे लॉकडाऊन लागणार आहे असं कळालं की जसं काही आपल्याला इथून पुढे खायला मिळणारच नाही अशा भीतीपायी एवढी गर्दी करतो की ते पुढे जाऊन जे लॉकडाऊन लागणार आहे त्याचा सगळा फायदा होण्याऐवजी तोटाच. काय झालं? अत्यावश्यक वस्तू. सरकार काय म्हणतं? अत्यावश्यक वस्तूंना लॉकडाऊनमधून वगळलं जाईल. बघा मी तुम्हाला आता उदाहरण दिलंय. अत्यावश्यक, श्वसन अत्यावश्यक आहे, बरोबर आहे, हृदयाचे ठोके अत्यावश्यक आहेत. आता हे जे अत्यावश्यक आहे ना, हे नेहमीचं अत्यावश्यक आणि अत्यावश्यक टोकावर आलंय असं अत्यावश्यक, असे दोन भाग आहेत. नेहमीचं अत्यावश्यक सतत असणारा श्वास, चालू आहे चालू आहे चालू आहे. पण काही अशा गोष्टी असतात आज अत्यावश्यक नाही आहेत, पण मी जर का त्या आतापासून केल्या नाहीत तर एक क्षण येणार आहे जेव्हा त्या अत्यावश्यक होणार आहेत. उदाहरण सांगू, आपण रोज जेवतो तेव्हा रोजचं जेवण करणं आवश्यक कॅटेगरीत आहे, पण एखाद्याला 8 दिवस जेवायलाच दिलं नाही तर त्याला जेवायला देणं हे अत्यावश्यक गटामध्ये जाईल. आज समजा जेवायला दुपारचं नाही मिळालं, काही फरक नाही पडणार आहे, आपण रात्रीचं जेवू शकतो. आज उपास घडला, उद्या आपण जेवू शकतो. पण 7 दिवस जेवायलाच दिलं नाही, कुठल्या गटात जाईल? अत्यावश्यक गटामध्ये मोडेल. आणि त्यावेळेला दिलेलं जे अन्न असेल ते कसलंही असलं तरी सुद्धा गोड लागेलच, पचेलच, पण त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतील. अभ्यासाला हे लागू करा. रोज असे टॉपिक जे अत्यावश्यक नाही आहेत पण आता करत राहिलं पाहिजे. खरं तर अभ्यास हा मुळात आवश्यकतेच्या क्रायटेरियावरच केला पाहिजे, अत्यावश्यकतेच्या क्रायटेरियावर नको. म्हणजे काही जणांचा निकाल लागल्याशिवाय पुढच्या टप्प्याची तयारीच होत नाही. कळू द्या मला, मी पास आहे का नापास आहे मग बघतो. मग तुम्ही अत्यावश्यक कॅटेगरीमध्ये नेणार आणि अत्यावश्यक कॅटेगरीमध्ये जी कुठली गोष्ट असते ती प्रचंड महागात पडते. आता आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी रोजच्या रोज करायच्या, हा क्रायटेरिया लावल्यानंतर त्याचा क्रम मला ठरवावा लागतो. म्हणजे आवश्यक 1, आवश्यक 2, आवश्यक 3 पातळ्या झाल्या बघा, लेवल झाल्या. म्हणजे काय? मला रोज व्यायाम केला पाहिजे, आवश्यक. नाही केला, एक वेळ अशी येते जेव्हा पाठीचे सगळेच्या सगळे स्नायू आखडतात, अशा वेळेला व्यायाम करून चालणार नाही, औषधं घ्यावी लागणार आहेत, म्हणजे उपाय करावा लागणार आहे. किंवा मला प्रश्नपत्रिका सोडवायचा सराव करत राहिलं पाहिजे, आवश्यक. केलंच नाही, ऐन परीक्षेच्या तोंडावर मी अत्यावश्यक करत बसलो तर हवा तेवढा सराव होईलच याची खात्री देता येत नाही. आता नव्याने अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तेव्हा नव्या संकल्पना, नवे शब्द याच्याविषयी अतिरिक्त माहिती गोळा करणं, आणखी खोलामध्ये जाणं आवश्यक. हे जर आत्ता नाही केलं तर परीक्षा तोंडावर येईल तेव्हा हे सगळंच्या सगळं आपल्याला अत्यावश्यक याच्यामध्ये येऊन मोडतं. चालू घडामोडी दररोज घडतायत, परिक्रमा दर महिन्याला आपल्या समोर हातामध्ये येते, तेव्हा जेव्हा आलंय तेव्हा त्यातलं एक एक पान रोजच्या रोज करणं, समजून घेणं, त्याचे पॉईंट काढणं आवश्यक. पण आम्ही तसं न करता ऐन प्रिलिम तोंडावर आली की मग आम्हाला मेल येतात, बऱ्याच जणांचे व्हॉट्सअपवर मेसेजेस येतात, मागचे 1 वर्षाचे परिक्रमा मिळतील का? हे अत्यावश्यक सेवेत उतरले बघा. आता आम्हाला अवेलेबल असतील तर आम्ही तुम्हाला देतोच, पण मूलभूत काय आहे चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये त्या घडत असतात तेव्हा केल्या तर आवश्यक तयारी होत जाते आणि मग आपली धावपळ होणार नाही. प्रत्येक गोष्टीला हा क्रायटेरिया लावायचा आहे की मी हे करतो हे आवश्यक आहे का. म्हणजे काय, चहाला गेलोय आणि 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ माझ्या गप्पा चालू आहेत, स्वतःला विचारा आवश्यक का अनावश्यक. आवश्यक अनावश्यक मध्ये तुम्हाला प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे. म्हणजे काय, मैत्रिणीसोबत गप्पा चालू आहेत, तिला नाराज करता येत नाही किंवा आतून मन म्हणतंय अजून जरा 10 मिनिटं मारतो की गप्पा, फसलात तुम्ही. तुम्हाला कळायला हवं की आता माझी 10 मिनिटाची डेडलाईन संपलेली आहे, इथून पुढचा प्रत्येक शब्द अनावश्यक आहे. असंख्य गोष्टींची यादी करता येईल की जी आवश्यक आहे अशी वाटते. याचं कारण असं आहे, आपल्याला जोपर्यंत प्रेशर कुकरमध्ये घातलं जात नाही ना तोपर्यंत झळ बसत नाहीये. निवांत शांत लॉंग पल्ल्याचा असा अभ्यास ही अनावश्यक गोष्ट आहे. खरं तर रोजच्या रोज परीक्षा आहे, रोज माझी टेस्ट होणार आहे, या भावनेतून माझा अभ्यास होणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. म्हणजे काय आहे, मी आज जो टॉपिक वाचलाय तो मला समजला पाहिजे, जे मुद्दे काढलेत ते मला
टेस्ट करता आले पाहिजेत. जी उजळणी केली आहे तिच्यावर मला काहीतरी प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत. जे प्रश्न सॉल्व्ह केलेत त्याचं माझ्याकडनं रोज मूल्यमापन व्हायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी इक्वली इम्पॉर्टंट असला पाहिजे. सांगा ना मला, तुम्ही जो श्वास घेताय त्यातला कमी आवश्यक जास्त आवश्यक असं श्वासाचं वर्गीकरण आहे का? नाहीये. 3 दिवस श्वास घ्यायचाच नाही असं ठरवलं तर त्याला महान योगी व्हावं लागेल तुम्हाला. ते आपल्याच्याने शक्य नाहीये. 3 दिवस श्वास सोडा, 3 मिनिटाच्या वर श्वास घेऊ शकणार नाहीये. तो कायमचा बंद होईल आणि पुढचा सगळा कार्यक्रम आपला संपून जाईल. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आवश्यक की अनावश्यक, खरंच आवश्यकता आहे का हा प्रश्न विचारल्यानंतर वास्तवात जे आवश्यक गरजेचं आहे त्यामध्ये सातत्यानं आवश्यक असणाऱ्या गोष्टी, प्रायोरिटीनं लावायच्या गोष्टी आणि आत्ताच्या आत्ता ताबडतोब आवश्यक असणाऱ्या गोष्टी असे वर्ग करता येतील. ताबडतोबीवर किंवा आत्ता ऐरणीवर येतील यांची संख्या जर का मला कमी करायची असेल तर मला वेळेवर त्यावेळी छोटा छोटा भाग घेऊन त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अभ्यासून पक्क्या करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, 7 दिवस उपाशी असणाऱ्या माणसाचं उदाहरण दिलं, त्याला जेवायला देऊन नाही चालणार, त्याला सलाईन लावावं लागतं. उपोषण केलेल्या माणसाला मोसंबीचा ज्यूस पाजतात, लगेच त्याला कुणी ताबडतोब सुग्रास भोजन देत नाही, कारण त्याची पचनशक्ती कमी झालेली असते. अभ्यासाचं तसंच आहे. अभ्यास करण्याची पाचनशक्ती रोजच्या रोज शाबूत ठेवावी लागते. रोजच्या रोज मेंदूला व्यायाम द्यावा लागतो, कारण ते आवश्यक आहे. ते अत्यावश्यक कॅटेगरीत जाण्याच्या आधी आपण जागं व्हावं लागतं. तेव्हा मित्रांनो, यश मिळवण्यासाठी जे जे करताय त्याला हा प्रश्न जरूर विचारा, खरंच आवश्यक आहे का? जे उत्तर मिळेल त्याच्यानुसार पुढचं नियोजन करा आणि अत्यावश्यकवर पोहोचण्याआधीच सगळ्या गोष्टी करत राहा. म्हणजे यश तुम्हाला 100% मिळेल. त्या यशासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.